बीडमधल्या शिरूर कासार इथं आज बंदची हाक देण्यात आली आहे। शिरूर तालुक्यातील एका व्यक्तीला जबर मारहाण झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। भाजप कार्यकर्ता असलेला सतीश भोसले उर्फ त्याला खोक्या भोसले असं सुद्धा म्हणतात, त्याच्या काही साथीदारांसह त्यांनी ही मारहाण केली होती। या मारहाणीच्या निषेधार्थ आज बंदची हाक देण्यात आली आहे। सतीश भोसलेच्या अटकेची मागणी आता जोर धरते। पोलीस स्टेशनवर आक्रोश मोर्चाही काढला जाणार आहे। या मोर्चात शेकडो नागरिक सहभागी होत आहेत। ओबीसी नेतेही सहभागी होण्याची शक्यता आहे। जो 200 हरणाची शिकार करतो, 100 मोराची शिकार करतो, तो त्या खोक्याला सुरेश धस डायरेक्ट स्वारी खोक्या म्हणतो, तर काय होणार याच्यात? त्यामुळे खोक्यावर गुन्हा दाखल अटक झाली पाहिजे, त्याची मकोका लागला पाहिजे। खोक्यातल्या घरातील प्रत्येकाच्या रक्ताची तपासणी झाली पाहिजे। या गुंडगिरीला जे श्रेय देणारा माणूस आहे किंवा त्यांना सपोर्ट करणारा माणूस आहे, या विभागाचे आमदार सुरेश धस चा कार्यकर्ता आहे। माझी एकच भूमिका आहे की जर एखाद्या आमदार असेल, मंत्री असेल, त्याच्या कार्यकर्त्याकडून जर खालच्या कार्यकर्त्याची काही चूक झाली असेल, गुन्हा घडला असेल, तर नियमाने त्यांनी राजीनामा दिला पाहिजे। सुरेश धस साहेब, तुमच्या कार्यकर्त्यांनी शेकडो हरणं मारली गेली, शेकडो हरणं मारल्यावर सुद्धा तुमच्या लक्षात आलं असेल की तुमच्या कार्यकर्त्यांनी काय काय केलंय। तर माझी विनंती आहे तुम्हाला की तुम्ही आता आमदारकीचा राजीनामा दिला पाहिजे। याच्यात आता किमान 50,000 लोकांचा मेळा आहे, पाठीमागे खूप लोक आहेत, अजून येतात काही। आणि बीडचा बिहार हा सुरेश धसनी केलेला आहे, हा खोक्या त्यांनी सुकिलेला आहे। नवनाथ आबा वाघमारे या ठिकाणी आलेत, काय सांगाल, नेमका काय आक्रोश आहे? तुम्ही देखील सहभागी होत आहे। खरं तर गेल्या अनेक दिवसापासून खोक्या का बोक्या ज्याचा आका सुरेश धस आहे, त्यांनी ह्या शिरूर तालुक्यामध्ये हायदोस घालून अनेक हरिणांची, काळविटांची, मोरांची, सश्यांची, चितितर, खरं तर माझा आरोप आहे ते फक्त खोक्या जो आहे सतीश भोसले याला शिकार करून हे दररोज सुरेश धसांच्या घरी, म्हणजे नॉनव्हेज सगळं हरण असेल, काळवीट असेल, मोर असतील, हे त्यांच्या घरी देण्यासाठी त्याला सोडलेलं होतं स्पेशल। आणि म्हणूनच स्वतः सुरेश धस काय म्हणत होते की रग्गेल बनायचं, रग्गेल म्हणजे हे मोराचं, हरणाचं, काळविटाचं मटण खाऊन रग्गेल झालेला आमदार आहे। खरं तर याचा तात्काळ राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घेतला पाहिजे। कुठल्याही परिस्थितीत अशा म्हणजे जातीवादी आणि कुठल्याही परिस्थितीत अशा गुंडांना, अभय देणाऱ्या आमदारांना सभागृहात राहण्याचा अधिकार नाही। त्यामुळं या राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सुरेश धस नावाच्या आमदाराचा तात्काळ राजीनामा घ्यावा। कारण आजपर्यंत फक्त दुसऱ्याचं वाकून पाहणारा, दुसऱ्याच्या घरावर दगड मारत असताना आपलं घर सुद्धा काचाचं आहे हे आपण बघितलं पाहिजे। त्याचप्रमाणे सुरेश धसांनी हे पाहिलं नाही, अगदी कुणाचं वय नाही पाहिलं, दररोज कुणाला काहीतरी उलटं सुलटं बोलायचं। एक छोटासा ब्रेक घेऊ। तुम्ही बघताय मुलुक महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमत पर।